टॉप हेडलाइन्सचे प्रस्तुत करता आहेत राजयोग पेंट्स, खुशियाँ आपकी, रंग हमारे। अर्थमंत्री निर्मला सीतारामन यांनी सादर केला अंतरिम अर्थसंकल्प। 58 मिनिटांच्या भाषणात पहिली 20 मिनिटं सरकारी कामाचा लेखाजोखा। बजेटमध्ये कोणत्याही मोठ्या घोषणा नाही। लक्षद्वीपचा पर्यटनाच्या दृष्टीने विकास करणार। पर्यटनाला चालना देण्याकरता पायाभूत सुविधांची निर्मिती केली जाणार। बजेट दरम्यान निर्मला सीतारामन यांची घोषणा। दोन 2047 पर्यंत विकसित भारताचं लक्ष्य, सगळ्यांना घरोघरी नळाचं पाणी देण्याचं उद्दिष्ट। अर्थमंत्री निर्मला सीतारामन यांची घोषणा। 11.8 कोटी शेतकऱ्यांना आर्थिक मदत दिली। शेतकरी केंद्रित अनेक योजना सरकारनं आणल्या। अर्थमंत्री निर्मला सीतारामन यांची माहिती। 25 कोटी लोकांना गरिबीच्या रेषेबाहेर काढलं। लोकांना आर्थिकदृष्ट्या सक्षम करण्यावर सरकारचा भर। निर्मला सीतारामन यांची माहिती। महिलांच्या विकासाकरता सरकार कटिबद्ध। 30 कोटी महिला मुद्रा योजनेच्या लाभार्थी। 1/3 महिलांना लोकसभेत आरक्षण देणार। निर्मला सीतारामन यांची घोषणा। जगातील अर्थव्यवस्थेला महागाई चलनवाढीची समस्या भेडसावतेय। भारत अशा परिस्थितीत वेगवान प्रगती करतोय। निर्मला सीतारामन यांचं विधान। बजेटमध्ये विकसित भारताची गॅरंटी। अर्थसंकल्प विकसित भारताच्या 4 स्तंभांवर आधारित। पंतप्रधान नरेंद्र मोदींचं वक्तव्य। आजचा अर्थसंकल्प हा विकसित भारताचा संकल्प सांगणारा। यातील युवांसाठी 1 लाख कोटींच्या निधीची तरतूद। हे क्रांतिकारी फडणवीसांचं वक्तव्य। भ्रष्टाचार करा, भाजपात या, काही होणार नाही, हीच का ती मोदी गॅरंटी? उद्धव ठाकरेंचा सवाल। केंद्रानं सादर केलेला अर्थसंकल्प म्हणजे टोपी घालण्याचा प्रयत्न। तुमच्या फसव्या अर्थसंकल्पाची गरज नाही। उद्धव ठाकरेंची अर्थसंकल्पावर सडकून टीका। अब की बार 400 पार, मग नितीश कुमार यांची गरज काय? उद्धव ठाकरेंचा सवाल। तर तुम्हाला चिरडणं हा सत्ताधाऱ्यांचा विकास, ठाकरेंची टीका। पंतप्रधान नरेंद्र मोदींची तुलना छत्रपती शिवरायांशी करणारे निर्बुद्ध। उद्धव ठाकरेंची गोविंदगिरी महाराजांवर टीका। ठाकरे गट आणि काँग्रेसमध्ये विचारांमुळे मतभेद होतील। मंत्री शंभूराज देसाईंचं वक्तव्य। काँग्रेस आणि ठाकरे गटाची विचारसरणी वेगवेगळी, देसाईंचं विधान। छगन भुजबळ यांची मंत्रिमंडळातून हकालपट्टी करा, शिवसेना आमदारांची मागणी। युती सरकारमधील मराठा आणि ओबीसी नेत्यांमध्ये वादाची ठिणगी। टॉप हेडलाइन्सचे प्रस्तुत करता आहेत राजयोग पेंट्स, खुशियाँ आपकी, रंग हमारे। पीएम गतिशक्ती योजनेअंतर्गत रेल्वेचा विकास। निर्मला सीतारामन यांनी देशाचा अंतरिम अर्थसंकल्प केला सादर। देशात मेडिकल कॉलेजेस वाढवण्यावर भर। देशातील आरोग्य क्षेत्रातील पायाभूत सुविधांमध्ये वाढ। निर्मला सीतारामन यांचं अर्थसंकल्पातून विधान। सक्षम अंगणवाडी योजनेतून पोषण आहार पोहोचवला। आयुष्मान भारत योजनेचा लाभ आशा वर्कर्सला सुद्धा मिळणार। निर्मला सीतारामन यांची माहिती। जानेवारी महिन्यात जीएसटीचे विक्रमी संकलन। जानेवारी जीएसटीतून तिजोरीत 1.72 लाख कोटींची भर।
रोहित पवार यांच्या ईडी चौकशी विरोधात राष्ट्रवादी प्रदेश कार्यालयाबाहेर कार्यकर्त्यांचं उपोषण. कारवाई विरोधात राष्ट्रवादी शरद पवार गट आक्रमक. रोहित पवार यांची दुसऱ्यांदा ईडी चौकशी. रोहित पवार यांच्या समर्थनार्थ विठ्ठल मंदिरासमोर महाआरती. कार्यकर्त्यांची रोहित पवारांच्या समर्थनार्थ घोषणाबाजी. आर्य वैश्य कोमटी समाज आरक्षणाकरता आक्रमक. आरक्षणाच्या मागणीकरता 3 आणि 4 तारखेला पंढरपुरात मेळावा. शरद पवार गटाचे माजी नगरसेवक पवनराजे राळेभात यांचा भाजपात प्रवेश. आमदार राम शिंदेंच्या उपस्थितीत पक्षप्रवेश. ठेवीदारांच्या आंदोलनाप्रकरणी इम्तियाज जलील यांच्यावर गुन्हा दाखल. जलील यांच्यासह 500 आंदोलकांवर गुन्हा दाखल. अर्थसंकल्पावर अमरावती जिल्ह्यातील शेतकऱ्यांकडून नाराजी. अर्थसंकल्प म्हणजे फक्त शेतकऱ्यांच्या तोंडाला पानं पुसण्याचा प्रकार. शेतकऱ्यांचा आरोप. आदिवासी महादेव कोळी समाजाचा अकोला जिल्हाधिकारी कार्यालयावर मोर्चा. महादेव कोळी जमातीचे प्रमाणपत्र देण्याच्या मागणीकरता मोर्चा. रोहित पवार यांच्या समर्थनार्थ बारामती शरद पवार गट आक्रमक. ईडीच्या विरोधात बांगड्या फोडत कार्यकर्त्यांची घोषणाबाजी. आरक्षण वाचवण्याकरता बीडमध्ये ओबीसी संघटनांचा मोर्चा. भुजबळांवर टीका करणाऱ्यांना मुख्यमंत्र्यांनी समज द्यावी. ओबीसी नेते सुभाष राऊत यांची मागणी. मुंबई महापालिकेचा अर्थसंकल्प उद्या होणार सादर. अतिरिक्त आयुक्त अश्विनी भिडे सादर करणार अर्थसंकल्प. शिंदे गटात गेलेल्या माजी नगरसेवकांवर पालिका मेहरबान. माजी नगरसेवकांच्या प्रभागांवर पालिकेकडून निधीचा वर्षाव. हिमाचल प्रदेशात मणिकरण खोऱ्यात मोठ्या प्रमाणावर बर्फवृष्टी. बर्फवृष्टीमुळे वाहतूक विस्कळीत. लोकशाही मराठी ऐका, पहा, जागरूक रहा.